बारामतीनंतर आता कर्जतमध्ये पवार कुटुंबियांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार हे आमदार आहेत आणि अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये येऊन आज रोहित पवार यांच्यासमोर आव्हान निर्माण केलंय। त्यामुळे त्याची मतदारसंघात जोरदार चर्चा आहे। कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आता पवार विरुद्ध पवार संघर्ष होणार असं चित्र दिसतंय। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतात आमचे प्रतिनिधी गणेश देवरे। जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आज जर आपण पाहिलं तर एक वेगळं चित्र आपल्याला पाहावयास मिळतं। बारामतीचा संघर्ष कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आपल्याला आता निर्माण होणार काय असं चित्र या ठिकाणी दिसत आहे। आपण जर पाहिलं तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत। कर्जत जामखेड मतदारसंघ हा आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ आहे। आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासाठी रोहित पवार यांनी बारामती मतदारसंघामध्ये प्रत्येक गाव वाडी वस्तीवर जाऊन प्रचार केला होता। एवढंच नव्हे तर अजित पवारांवर जोरदार टीकास्त्र देखील केलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आज अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ठिकाणी कार्यक्रम मेळावा संपन्न होत आहे। कर्जत शहरातील आणि मतदारसंघातील सर्व रस्ते या ठिकाणी सर्व बॅनरनी रस्त्यावर कामाने उभारण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे लावण्यात आलेले आहेत आणि संपूर्णपणे या कर्जत शहर अजितदादामय करण्यात आल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं। यामुळे आता मतदारसंघामध्ये चर्चा सुरू झाली आहे की आता बारामती पॅटर्न कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये येणार का? पवार कुटुंबियातलं कोणी उभारणार की स्वतः अजितदादा कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांना आव्हान देणार हे आपल्याला या ठिकाणी काही दिवसातच पाहावयास मिळणार आहे। गणेश देवरे, अहमदनगर।